माता रमाई ही सर्वांची 9 कोटीची माता आहे आणि या माता रमाईमुळे आज आम्हाला एवढं वैभव लागलं की ते आम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही आहे। आज माता रमाईने बाबासाहेबांना साथ जर दिली नसती तर आज आम्हाला एवढं वैभव मिळालं नसतं। माता रमाईचे एवढे मुलं गेले पण माता रमाईने कधीही दुःख दाखविले नाही। बाबासाहेबांना म्हणाल्या आपले मुलं गेले तरी चालेल पण आपल्या 9 कोटीच्या मुलांना तुम्ही समोर त्यांचा उद्धार करा। आपले मुले गेले तरी चालेल पण हे माझे 9 कोटीचे मुलं यांचा उद्धार झाला पाहिजे। अशा आमच्या रमा माऊलीचा आज 7 फरवरीला जन्मदिवस आहे। तर आम्हाला जागा नसल्यामुळे आम्ही पोलीस लाईन टाकडीमध्ये राहतो। आम्हाला जागा नसल्यामुळे आम्ही आज या दीक्षाभूमीला येऊन रमामाईची जयंती साजरी करत आहोत। जागा का बरं नाही आहे तुम्हाला? आम्ही पोलीस क्वार्टरला राहतो, तिथं सर्व विहार मंदिर आहे सर्व धर्माचे, फक्त आम्हालाच जागा नाही आहे, बुद्ध विहाराची जागा नाही आहे। आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून मागणी करत आहोत की आम्हाला मुख्यमंत्र्याकडे जातो, गृहमंत्र्याकडे पण जातो आम्ही, पण आम्हाला आमची कोणीच दखल घेत नाही आहे। हां, तर मग त्यासाठी मग आम्ही आज असं ठरवलं की आज माता रमाईची जयंती आपण दीक्षाभूमीलाच म्हणू। हे पण छान केलं, इथे सर्वांना माहिती पडते त्याच्यामुळे। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या त्यागमूर्ती रमा आई यांना माझे त्रिवार वंदन आणि आमचा इथं असलेला भिक्खू संघ त्यांना पण त्रिवार वंदन माझे। आम्हाला जागा नसल्यामुळेच आम्ही इथे आलेलो आहो। आमचा पहिला प्रश्न हाच आहे की जागा नव्हती म्हणून आम्ही इथे आलो। पण आणि मला महिलांना एवढंच सांगायचं आहे की आपल्या एरियामध्ये विहार असतील तर त्या विहाराची एकदम तुम्ही सोय करा। सकाळी संध्याकाळी वंदना पूजापाठ घ्या, तिथे आपल्या मुलांना तिथे न्या, कारण की आम्हाला विहार नसल्यामुळे आम्ही दीक्षाभूमीवर येतो, पण तुम्हाला विहार आहे, तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि आपल्या मुलांना तिथून प्रेरणा द्या। आपल्या भिक्खू संघाला पण काही मदत करा आणि ज्यांना आपल्याला काही कुठे दान धर्म वगैरे करायचं असेल, वर्षवासमध्ये आपला वर्षवास साजरा करा। हे आपण महिलांनी कामं केलेच पाहिजे, हे महिलांचेच काम आहेत, हे पुरुष कामं करू शकत नाही, आपण महिलाच हे काम करू शकतो। आणि रमाईची जयंती, जिजामाताची जयंती, सावित्री फुलेंची जयंती, हे सर्व जयंत्या आपण महिलांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि आठवणीने हे जयंत्या साजऱ्या करायला पाहिजे। मला एवढंच सांगायचं आपल्या महिलांना। थँक्यू, जय भीम। याबद्दल मला हेच म्हणायचं आहे की रमाबाईने जसे कष्ट उचलले, गोवऱ्या वगैरे थापून आपलं 2 पैसे डब्बीमध्ये टाकत होते, त्या गाडग्यामध्ये जमा करून आणि आंबेडकरांना देशोदेशी पाठवलं शिकवण्याकरिता। त्याकरिता त्याने खूप कष्ट सहन केले, तर त्यामुळेच ते एवढे लांब जाऊ शकले आणि आपल्याला पण त्यांच्याबद्दल आंबेडकरांबद्दल खूप प्रेरणा मिळाली, ही त्यांच्याचमुळे मिळालेली आहे। नाहीतर त्यांनी जर कष्ट केलेच नसते आणि त्यांना पैशाचा पुरवठा केला नसता तर आपल्याला काहीच मिळू शकत नव्हतं। म्हणून त्यांच्याविषयी मी त्यांना 2 शब्द सांगतो। मी आता रमाई जयंतीनिमित्त आम्ही सर्व इथं जमलेले आहोत आणि आम्हाला जागा नसल्यामुळे आम्ही इथं आलेलो आहोत दीक्षाभूमीला। पुष्कळ लोकांना म्हणजे जिजामाता, सावित्रीबाई फुले आणि रमामाता हे जयंती त्यांना माहितीच नाही आहे बऱ्याच लोकांना, पण हे सहसा महिलांचंच काम आहे की त्यांनी आपल्या घराघरात रुजवलं पाहिजे आणि सर्वांना सांगितलं पाहिजे की हे दिवस आपले मेन दिवस आहे। या दिवशी ह्या माईची जयंती आहे। 14 एप्रिलला जसं बाबासाहेबाची जयंती आपण मनवतो ते पूर्ण जगाला माहिती आहे, पण हे कोणाला माहिती नाही। बरेच लोक असे आहेत की त्यांना रमाबाई, सावित्रीबाई ह्या माहितीच नाही आहे काय आहे। त्या उद्देशानं आम्ही इथं आलेलो आहोत दीक्षाभूमीला आणि आज 7 फेब्रुवारी आहे, रमाबाईची जयंती आहे, त्यानिमित्त आम्ही छोटासा कार्यक्रम इथं घेतलेला आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय भीम। मी छाया दाभाडे।